घे घे, आम्ही डबकी घेतली. घे काढ्या, चांगली भाजी शिजवा लागते. फाइनली आ गए हम हमारे समाधा के खेत में. अभी अंधार है इसलिए कुछ दिख रहा नहीं. मैं आधी मराठी भी बोलेगा और आधी हिंदी भी बोलेगा. ये हमारा ये लकड़ियाँ और ये पानी मेरे को ही उछलना पड़ा था. बहुत जड़ है रे भाई. अभी हम खेत के बीच में कर रहे हैं पार्टी हमारी. यहाँ पे हमने इतने सारी लकड़ियाँ लाई और ये हमारे पानी यहाँ पे गोटे लाने पड़ रहे हैं. चल गप्प. वो कह रहे हैं गोटे लाने के लिए. अरे एक गोटा चूल बांधा लागते. भाजी शिजवायची नाही का आपल्याला. आपल्या करंदानं तर उचलला म्हणा एक गोटा. आणखीन ते आपला बाळा दाव आहे. आणखीन ते आपला शैलेश दा आपल्याला पार्टी देते. आर्मी मध्ये लागलेला. अरे इथं आहे आपलं सामान. इथं आणा. हे इकडे लिंबाचा खोड आहे. तिथे शिगे म्हणते आपला वैभवांना. अरे समाज तिकडेशी एकलाच गोष्टी करायला काय करायला. मग काय 3 गोट्या मी तिकडेशी भाजी शिजवासाठी चूल बांधायला. मी इकडे काड्या तोडायलो रे. ते जाऊ दे म्हटलं. पहिले फाऊ दे म्हटलं यांनी चूल कशी काय बांधायची. मग काय गंज तर फावून शकतात तुम्ही. कचरा गिचरा काड्या गिड्या आणल्या सगळ्या. आपले मित्रमंडळ सगळे चूल मारून जाय. मग काय करंदान लावला मग झाड. यांनी हसू राहिले तर आता ब्लॉग काढाच लागेल ना एवढी मोठी पार्टी असल्यावर. पण आज हवा आली काय. पाण्याचं वातावरण पण चांदण्या मरणाचे आहे. तुम्हाला तर दिसत नसन कारण आपला कॅमेरा काय तेवढ्या भारी नाही. मग काय पेट्रोला मग करंदान जाड. आता झाला रे बुवा खतरनाक जाड. आणि पार्टी कोणाकडून आहे सांगू का तुम्हाला. या शैलेश दाकडून. शैलेश दा आर्मी मध्ये लागलेला. फायनली तर पेट्रोला एवढा मोठा जाळ आणि गंजबिन ठेवून दिला. आणि इकडेशी बाळ्यादा आपला चटणी मीठ काय आहे ते काढत जा. मग काय पाहू शकता चटणी मीठ आणि यानं गंजबिन ठेवलं. आणखीन काहीच नाही झालं तरी मग काय समान एक दुसरा गोटा लावला. बराबर गंज नाही बसेत. आता बसला म्हणून गंज बराबर. मग काय आपला बाळादाना काढली. मग मटणाची पन्नी. मग काय आता भाजी करायची स्टार्टिंग झाली सुरू. मग काय सामान टाकलं. मग तेल पाहू शकता. हे तेल सगळं टाकून दिलं. आणि इकडे कृष्णा जाळ लावून राहिला. बघ जाळू राहिला. आणि तिकडे करंदा आणि ते चटणी मीठ सगळं काढून ठेवले होते. इकडे काय लसूण खोबरं ते आणलं वाटते मिक्सर मधून काढून. आणि यांनी तर गोष्ट्याच करायला रे बघ. तुम्ही ऐका याच्या गोष्ट्या. आता आता फक्त तुम्ही याच्या गोष्टी ऐका. तशी चम्मच सापडं नाही येईल. ते आणला मग करंदा चम्मच. नाही का वरूनच टाकते संभार सुरू करावं देऊ. संभार कापायचा होता तर कापत जा आपला शैलेशदा संभार रे बा. आता पहा मग शैलेशदाची आयडिया कसा कर कापते. कच कापला. मग कांदा नाही कापला बरं. संभार कापला. आणि कशी भाजी फोडून देणं सुरू आहे. पहिले तर लसण टाकला. एक म्हणते सांग म्हणते याच्यात शावा बिंदी आले रे बा. आपला दिवा वाजवतो. ते मोहा दिवा वाजवाना ते बाज आहे होईल ना त्याचा. ते 5 बजे सारखी नोकरी नाही मला. 5 बजे झाले बाय. टाइम लॅप्स काढला. उन्हात दिस ठेवून दिला. असा गरम झाला ना. खोली उन्हाने एखादी कळलं चांगली मस्त व्हिडिओ काढ चांगला.
निघला रे चांगला. शैलेशदाकडे उजेड नव्हता तर मग काय आपली बॅटरी घेऊन गेलो. शैलेशदान कापला होता मग कांदा. करा कर तुम्ही पार्टी केली असेल तर आपल्या आयडीला लाईक करून द्या. आणि तिकडेची भाजी बनवणं सुरू आहे आणि इकडे शैलेशदा कांदा कापायला आणि मी शूटिंग काढायलो. फोडून ठेव पूर्ण असं गप पण गेलं पाहिजे. सगळ्याला याच्यात कामच काम आहे रे बुवा. एक जण कालवायची भाजी आणि एक जण टाकायला मसाला आणि एक जण वाढायला उजीड आणि एक जण कांदा कापायला आणि मी शूटिंग काढायलो. वैभव अण्णा म्हणते जाळ नाही जमायला म्हणते. आता कसा जमवायचा जाळ सांगा बरं. पहा बरं एवढ्या काड्या असल्या तरी पण जाड किती पाहिजे. अबे क्या गैरा उधर इधर पन्नी घूम रही थी. पन्नी को हमको काम है इसलिए इस पन्नी से ला रहा मैं. देखो रे इधर जल्दी जल्दी बना रे. झाडच आहे तसा आणखी हवा बी नाही त्याचा. आमची गावठी पार्टी पा. एक म्हणते मीठ टाक एक म्हणते तू टाक. आमरे टमाटो शेक आहे तिकडं. इधर तो सारा मटेरियल तो गंज में चिकन ही रह गया और उधर से कोई आ रहा है. फक्त 2 मिनिटं थांबा म्हणते वैभव. काय करते काय नाही टाकून देऊ पूर्ण. येतं हसायले यायला काय झाले की नंतर आणलं चिकन. अभी देख सकते चिकन. आता बा मग आमचे गावठी पोट्टे कसे काढले होते तर चिकन. गावठी पोट्ट्यात तर शावा जमतेस ना. गोपाल इथे ये रे लवकर बस लवडे. अरे इथं आचारी काय लक्ष दे ना पहिले. गोपाल बस नाही आणि तिकडून आलेला आपला गोपाल दाव आहे बरं का. आम्हाला वाटलं मोठाच होते काय म्हणलं. पाणी टाकू का रे. एवढा जरासा 2 बुट पाणी टाक रे. त्यांनी चालले तर घरी पोळ्या आणण्यासाठी चाललेत. आता हे समा आणि शैलेशदा आणि कृष्णा आता पोळ्या पाहिजे ना. खाले काय भाजीच खाता का नाही रा. सगळ्याच्या घरून आणते आता पोळ्या. तेवढ्याच रस्त्यावर आपल्या आचार्य तर खाऊ नाही शकता. ते चालले तर आता पोळ्या आणा. रस्सा जास्ती राहू दे म्हणते. भात आणतो म्हणते शैलेशदा. काय सगळे रे सांबार वरून टाकला मग सांबार. गावठी पोट्ट्याची पार्टी असते तशी. घाम घाम कशी घाम घाम पार्टी रे. आता आचार्य कोण आहे माहिती आहे का. याच्या आधी होता आपल्या बाळादा आणि करंदा. आता आला गोपालदा आणि गोपालदा आहे आता आचारी. हाकायला म्हणते आता बनवाच लागेल ना व्हिडिओ. एवढी मोठी पार्टी म्हणल्यावर तेव्हा ते करंदा म्हणते मै नाव नको घेऊ म्हणते. आता करू काय. आता इकडेची करंदा म्हणजे काय लवकर लवकर तोड रे गाडी. थांबते का आपल्या आचार्यला तर सगळ्याच माहित राहते. त्या आचार्य कंपनी तिकडं पुण्याकडे आहे. प्लेटा खाल नव्हत्या ते ना खपाखप लावले तर फोन तिकडे पोळ्या आणाय गेलते तर तिकडून प्लेटा आणण्यासाठी.
पाहू ना आता आणते मग लेटा. इकडं भाजी शिजणं सुरू आहे. त्यांनी ठरव इकडे भाजी शिजते. आलते रे भाऊ आपल्या शैलेशदा पोळ्या घेऊन आणखीन सम्यादा. काळी म्या म्हटलं बोय ना काळी घेतली मारती गिरती का काय आणल्या बोय ना पोळ्या आणखीन इकडे भाजी शिजली. वैभवदा आपला चेक करायला बा शिजली का नाही. सगळे आपले मित्रमंडळ आहेत इथं. आणखीन मी बसलो इथे खाली तर पाहिजे काय करायला. आता सगळे संघ जेवण करायला बसायच्या वेळेस पा डबकी आणली का पाण्याची. जेवण झालं ना आमचा धिंगाणा पा मग पाय धिंगाणा. आणि तशी पार्टी कराय कोण कोण होतं सांगू का. शैलेशदा समादा आणखीन गोपालदा करंदा बाळादा आणि माद्यादा आणि वैभव अण्णा आणखी कृष्णा आणि मी आम्ही एवढे जण होतो फक्त. यो डनकडन पार्टी झाल्यावर आमची पार्टी झाली. मग हे आमच्या समाधा गंगात वाकून खांड पाहत आहे. ए डोना घे रे डोना. यो हे जी ते हे आणखीन तिकडे गाणे वाजवायले रे बा. बोले अरे इथे झाड तोडलेलं आहे. काय नाही तसं काही नाही. चूल